नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच व्हॉट्सॲपवर एक फार सुंदर विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्यापर्यंत सुद्धा शेअर करते. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई आता या घराच्या चाव्या तुला तेव्हाच देईन जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील. नववधू असलेल्या स्वरानं आश्चर्यानं आपल्या सासूबाई सुमनताईंकडे बघितलं आणि तिच्या मनात विचार आला की कदाचित आता सासूबाई घराचे नियम सांगतील. पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर पदर घ्यायचा, कुणाशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, वगैरे वगैरे. स्वरा हळूच म्हणाली, हो सासूबाई, तुमची प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन. मग सुमनताईंनी कपाटातून चाव्यांचा मोठा जुडगा काढला आणि तो स्वराच्या हातावर ठेवत त्या म्हणाल्या, हे बघ, या घराच्या चाव्या आहेत, पण माझी अट एकच आहे. कोणती सासूबाई? सुमनताईंनी तिच्या डोळ्यात बघत शांतपणे सांगितलं, हे बघ स्वरा, या घरात कोणाकडनंही चूक झाली तर त्या कुणाच्याही चुकीचा निर्णय त्याच दिवशी घ्यायचा नाही. म्हणजे त्या चुकीविषयी त्याच दिवशी त्या व्यक्तीला बोलायचं नाही. स्वराला काही समजलं नाही. यावर सुमनताई हसल्या आणि तिला म्हणाल्या, हे बघ, रागाच्या भरात माणूस चूक बघत नाही, तो फक्त दोषी शोधतो. म्हणून या घरात 24 तासांचा नियम आहे. कितीही राग आला तरी निर्णय दुसऱ्या दिवशीच घ्यायचा. आता स्वराला हे थोडं वेगळंच वाटलं, पण तिने मान डोलावली. काही दिवसांनी सकाळी घरात गोंधळ झाला होता. सासऱ्यांच्या औषधाची काचेची बाटली खाली पडून फुटली. औषध खूप महाग होतं आणि त्याच दिवशी ते औषध पुन्हा आणावं लागणार होतं. सुमनताई काहीच बोलल्या नाहीत. घरकाम करणाऱ्या मावशी घाबरत म्हणाल्या, ताई, माझ्याकडून चूक झाली. सुमनताई शांतपणे म्हणाल्या, काही हरकत नाही, आज या विषयावर तुला कुणी काही बोलणार नाही. स्वरा आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं, इतकी मोठी चूक केली मावशींनी तरी सासूबाई काही तिला रागवल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सुमनताईंनी त्या मावशींना बोलवलं. काल खूप घाबरली होतीस ना? मावशींच्या डोळ्यात पाणी आलं. हो ताई, रातभर झोप नाही लागली मला. सुमनताईंनी तिचा हात हातात घेतला. बघ, चुका 2 प्रकारच्या असतात. एक निष्काळजीपणामुळे होते आणि दुसरी माणूस असल्यामुळे. तू मुद्दाम केलं नव्हतंस, पण आता यापुढे काळजी घे हं. मावशी त्यांच्या पाया पडून रडायला लागल्या. स्वरा हे सगळं शांतपणे बघत होती. आठवडाभरानं स्वराकडून सुद्धा खूप मोठी चूक झाली. घाईघाईत तिनं सासऱ्यांची लोकरी शाल वॉशिंग मशीनमध्ये टाकली. मग ती शाल कसली. खरं तर ती शाल तिच्या सासऱ्यांसाठी खूप मौल्यवान होती, कारण त्यांच्या वडिलांची ती आठवण म्हणून त्यांनी जपली होती. स्वराचे हात थरथरायला लागले. आता तर सासूबाई आपल्याला फार रागवतील. पण सुमनताईंनी पुन्हा तेच म्हटलं, आज काहीही बोलायचं नाही. त्या रात्री स्वरा रडतच राहिली. स्वतःची चूक सतत आठवत राहिली. दुसऱ्या दिवशी ती स्वतः सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, सासूबाई, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सुमनताईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, पाहिलंस ना, मी जर तुला कालच रागवले असते तर तुला फक्त माझा राग आठवला असता, पण एक रात्र विचार केल्यानंतर तुला स्वतःची चूक स्वतःच समजली. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. सुमनताई म्हणाल्या, भीती माणसाला थोड्या वेळासाठी बदलते, पण समज आयुष्यभरासाठी. काळ पुढे सरकत गेला. स्वरालाही या नियमाचं महत्त्व आता समजायला लागलं. एक दिवस तिचा नवरा सौरभ ऑफिसमधून खूप चिडचिड करत घरी आला. त्यानं नीट बोलणंही टाळलं. स्वराला फार वाईट वाटलं, पण तिनं ठरवलं की तीही त्याच्याशी त्या दिवशी बोलणार नाही. तेवढ्यात सुमनताई तिच्याजवळ आल्या. म्हणाल्या, काय झालं गं? सासूबाई, हे माझ्याशी नीट बोललेच नाही. सुमनताई हसत म्हणाल्या, मग निर्णय आज घेणार की उद्या? स्वरा शांत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ स्वतः तिच्याकडे आला आणि म्हणाला, सॉरी, काल दुकानातनं खूप मोठं नुकसान झालं होतं. अगं, डोकंच काम करत नव्हतं माझं. स्वराला सासूबाईंची शिकवण आठवली. जर तिनं त्याच रात्री वाद घातला असता तर गोष्ट आणखी बिघडली असती. ती हसून म्हणाली, ठीक आहे, चला आधी चहा घेऊया, बाकीचं नंतर बोलू. काही महिन्यांनी शेजारच्या एका वृद्ध आईला तिच्या मुलानं वृद्धाश्रमात ठेवलं. संपूर्ण परिसर त्या मुलाला दोष देत होता. स्वराई म्हणाली, कसा मुलगा आहे ना? पण सुमनताई म्हणाल्या, हे बघ स्वरा, संपूर्ण सत्य कळल्याशिवाय कोणावरही निर्णय देऊ नकोस. 2 दिवसांनी समजलं की तो मुलगा स्वतः कॅन्सरशी झुंज देत होता. उपचारासाठी दुसऱ्या शहरात जावं लागत असल्यानं आईची योग्य काळजी घेतली जावी म्हणून त्यानं हा निर्णय घेतला. स्वरानं मान खाली घातली.
सुमनताई म्हणाल्या, बघ, अर्धवट सत्य हे अनेकदा पूर्ण खोट्यापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक असतं. त्या दिवसापासून स्वरानं कुणाबद्दलही लगेच मत बनवणं सोडलं. वर्ष उलटली. सुमनताई वृद्ध झाल्या. एक दिवस त्यांनी पुन्हा चाव्यांचा जुडगा स्वराच्या हातात ठेवला. आजपासून हे घर पूर्णपणे तुझं. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. सासूबाई, या चाव्या तर तुम्ही मला आधीच दिल्या होत्या. सुमनताई म्हणाल्या, नाही गं, त्या दिवशी मी तुला फक्त लोखंडाच्या चाव्या दिल्या होत्या. आज मी तुला या घरच्या नात्यांची चावी देते. ती कोणती? यावर सासूबाई शांतपणे म्हणाल्या, अगं, ज्या घरात एकमेकांना समजून घेण्याआधी कुणी निर्णय देत नाही किंवा निर्णयापर्यंत पोचत नाही, त्या घरातली नाती कधीच म्हातारी होत नाहीत बघ. काही वर्षांनी स्वरा स्वतः सासू झाली. तिच्या सुनेकडून चुकून तिची आवडती चहाची किटली फुटली. आता सून घाबरली. स्वरा हसली आणि फक्त एवढंच म्हणाली, बाळा, आज नाही, या घरात कुणाच्याही चुकीचा निर्णय दुसऱ्या दिवशीच घेतला जातो. तिची सूनही तिच्याकडे आश्चर्यानं बघत राहिली. स्वराच्या डोळ्यासमोर आता सुमनताईंचा चेहरा तरळला. कारण तिला आता पक्क समजलं होतं, घर हे फक्त विटामातीनं भिंतीनं नाही, तर नाती जपणाऱ्या संस्कारांनी आणि एकमेकांना समजून घेणाऱ्या भावनेनं उभं राहतं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.